बघ आपली जी नेक्स्ट लाईन आहे, द राईज ब्रदर्स राईज द वॉकिंग स्केज द प्रे टू द मॉर्निंग लाईट. बघा जेव्हा सूर्य जेव्हा उगवत आहे किंवा जेव्हा सकाळची पहाट होत आहे, उजेड होत आहे, त्यावेळेस आपण आपल्या दिवसाची जी सुरुवात आहे ती आपण प्रार्थनेने करत असतो. इथे जो शब्द आले आहे प्रे. प्रे म्हणजे काय आहे? प्रार्थना आहे. प्रे टू द मॉर्निंग लाईट. मॉर्निंग लाईट याचा अर्थ काय? सकाळचा जो प्रकाश आहे, सकाळचा जो उजेड आहे, त्या उजेडामध्ये आपण काय करत आहोत? दिवसाची एक सुरुवात करत आहोत. राईज म्हणजे उगवणे आहे मुलांना. द ब्रदर्स राईज द वेकनिंग इज द स्केज द प्रे टू द मॉर्निंग लाईट. जेव्हा सकाळ होत असते तेव्हा सकाळच्या उजेडामध्ये आपण काय करत असतो? प्रार्थना करत असतो की आपल्या दिवसाची जी सुरुवात ही चांगली होण्यासाठी सर्वजण घरामध्ये काय करत असतात? त्या सकाळी उठल्यावरती आपण भक्तिभावाचं एखादं गीत गात असतो किंवा गीत लावलेलं असतं किंवा आपण प्रार्थना करत असतो. बघा आता जी नेक्स्ट लाईन आहे बघा पहा. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म ऑफ द डाऊन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राय ऑल नाईट. इथे सांगितलं आहे. ते काय सांगितले की ज्याप्रमाणे एखादं जे लहान मूल आहे ते रडून रडून झोपी जातं आणि मग ते सकाळी उठतं, त्याप्रमाणे हा हवा आहे काय करत आहे? ते काय हवा आहे ती काय करत आहे? त्याच्या जवळ त्याला घेतल्याप्रमाणे आहे. जसं एखादं लहान मूल आहे, ते लहान मूल काय करतं? जेव्हा रडतं, रडून रडून ते झोपी जातं आणि मग ते त्याला आपण कुशीमध्ये घेऊन झोपतो, त्याप्रमाणे हवा देखील करत आहे. तर विंड लाईज अस्लीप इन द आर्म ऑफ द डाऊन. डाऊनचा अर्थ काय आहे? सकाळचा जो सूर्य जो प्रकाश आहे तो प्रकाशला काय बोलला आहे? डाऊन बोललेला आहे. सकाळचा जो प्रकाश पडतो त्याला काय बोलणार आहोत? डाऊन बोलणार आहोत. The wind lies asleep in the arms. आर्म म्हणजे जे आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे. Like a child that has cried all night. की ज्याप्रमाणे एखादं लहान मूल आहे जे रात्रभर रडून ते झोपी गेलेलं आहे आणि मग आई त्याला आपल्या कुशीत घेते, त्याचप्रमाणे जो विंड आहे, जो हवा आहे, ते देखील काय करत आहे? आपल्याला आपल्या हातामध्ये ती घेत आहे. जसं एखादं लहान मूल रडत आहे त्याप्रमाणे ती काय करत आहे? आपल्याला तिच्या हातामध्ये ती घेत आहे, असं इथे आपल्याला कवी सांगत आहे. बघा अशा प्रकारे सूर्य उगवला आहे आणि ते काय करते? आपण जेव्हा सकाळी उठत असतो. फ्रॉम द कॉर्मेडेन फिशर बाय सरोजिनी नायडू आहे. असं कोणी म्हटलेलं आहे? सरोजिनी जे नायडू आहेत ते भारताचे पहिले राज्यमंत्री आहेत मुलांना. जे आपल्या भारताचे कोण आहेत? ते सरोजिनी नायडू आहेत. त्यांनी ही जी कविता आहे त्या कवितेची जी ओळ आहे, जे शब्द आहेत, ते यांनी इथे सांगितलेले आहे, जे भारताचे पहिले राज्यमंत्री आहेत. You throw the sand against the wind and the wind blow it back again. त्यांनी सांगितलं आहे. बघा काय सांगितलंय? You throw. तुम्ही जर तुम्ही काय टाकली आहे? सँड. जर तुम्ही वाळू ही कुठे टाकली आहे? हवेच्या दिशेने टाकली असेल तर हवा परत ती वाळू आहे ती तुमच्या दिशेने काय करते? टाकली जाते किंवा फेकली जाते. आता बघा कवितेचा बघा इथे जे कठीण शब्द समजून घेणार आहोत. थ्रोचा अर्थ काय? फेकणे आहे. सँडचा अर्थ वाळू आहे. अगेन्स्ट विरुद्ध. विंडचा अर्थ हवा आहे. बरोबर. जर तुम्ही जे हवेच्या विरुद्ध जर वाळू टाकली अँड विंड ब्लो इट बॅक अगेन, आणि हवा पुन्हा ती तुमच्या दिशेने काय करणार आहे? परत फेकणार आहे. अँड विंड ब्लो. ब्लो म्हणजे काय आहे? फेकणे आहे. इट बॅक म्हणजे परत. बॅकचा अर्थ काय आहे? परत. अगेन पुन्हा. परत आणि पुन्हा याच्यामध्ये फरक आहे. बघा की जर तुम्ही एखादी वाळू हातात घेऊन तुम्ही वाऱ्याच्या दिशेने फेकली तर वारा पुन्हा ती तुमच्या दिशेने काय करणार आहे? फेकणार आहे. कारण हवेमध्ये जी हवेची जी गती आहे ती काय आहे? विरुद्ध दिशेला असते. जेव्हा आपण हवेच्या दिशेने एखादी वस्तू टाकतो किंवा फेकतो ती पुन्हा आपल्याकडेच येत असते. मग असं जे वाक्य आहे किंवा जे त्यांचं जे मनोगत आहे ते कोणी मुलांना लिहिलेलं आहे? विल्यम बेल्के यांनी लिहिलेलं आहे. आपली नेक्स्ट लाईन आहे ओ विंड इफ विंटर कम. आता त्यांनी काय सांगितलं आहे? ओ विंड, ए हवा किंवा ए वाऱ्या, इफ विंटर कम, जेव्हा थंडीचा ऋतू येईल, जेव्हा हिवाळा येईल तेव्हा त्यांनी सांगितलंय कॅन स्प्रिंग बी अ फार बिहाइंड. आणि मग त्यावेळेस वसंत ऋतू त्याच्या मागून येणार आहे. असं कोणी सांगितलं आहे? पी.बी. शेली यांनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेस मुलांना थंडीचा मोसम सुरू होईल त्याच्यानंतर काय त्याच्या मागून काय येणार आहे? वसंत ऋतू येणार आहे. कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. त्याच्या मागून काय येणार आहे? कॅन स्प्रिंग बी
फार बिहाइंड, त्याच्या मागून काय येऊ शकणार आहे, वसंत ऋतू हा येणार आहे, असं कोणी झाले, पी बी शेली यांनी हे जे वाक्य आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आता इथे तुम्हाला काही, मग आपण ही कविता आता हे समजून घेतले की प्रत्येक जे कविकाराचं जे मनोगत आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, की हवेबद्दलचं त्यांचं असलेलं जे मत आहे त्याबद्दलची ही आपली इथे कविता होती. आणि म्हणून आपण सांगितलं की विंडी लाईन्स म्हणजे काय, ज्या वाऱ्याच्या ज्या रेषा आहेत, म्हणून जो आपला जो आहे की ती विंडी लाईन्स म्हणजे काय, वाऱ्याच्या रेषा. मग वाऱ्याबद्दलच्या असलेल्या ज्या मनोगत आहे हर एक कविकारांचं ते कोणत्या प्रकारचं आहे हे या कवितेच्या माध्यमातून इथे सांगितलेलं आहे. आता ही कविता मुलांना आपण पूर्णपणे वाचून घेतलेले आहे, त्याचे जे स्पष्टीकरण आहे, जे हर एक कविकाराचे कोणत्या प्रकारचे स्पष्टीकरण होतं ते देखील आपण सांगितलेलं आहे. आता आपण मुलांना पाहणार की या पाठाच्या माध्यमातून जे वर्ड मिनिंग आहे ते कोणत्या प्रकारचे आहे ते देखील आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, इथे जो पहिला प्रश्न आहे, जो आपला जो पहिला हार्ड मिनिंग आहे की हा हार्ड वर्ड्स आहे, कठीण शब्द आहे, बिस्ट. बिस्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, बिस्ट म्हणजे काय आहे बघा, अ लार्जर डेंजरस ॲनिमल म्हणजे एखादं हिंस्र जो प्राणी आहे, की जो हिंस्र प्राणी कशामध्ये मोडतात मुलांना, जसं आपण बोलू शकतो वाघ आहे, सिंह आहे, ही कशी आहेत, हिंस्र प्राणी आहेत. मग तसं मी सांगितलं अ लार्ज, लार्ज म्हणजे मोठ्या प्रमाणातला काय आहे, डेंजरस ॲनिमल. डेंजरस म्हणजे धोकादायक प्राणी आहे, तो कसा आहे, तो धोकादायक प्राणी आहे, म्हणून त्याला काय बोललं आहे, बिस्ट असं बोलले आहे. म्हणजे मी सांगितलं जो हिंस्र प्राणी आहे तो कसा आहे, डेंजरस आहे, तो डेंजरस ॲनिमल आहे, तो कसा आहे, धोकादायक प्राणी आहे, आणि तो विशाल काय आहे, आणि तो मोठ्या प्रमाणात असतो. जसं आपण घरामध्ये समजा कुत्रा जर पाळतो त्या प्रमाणात नाही, तर तो अतिशय मोठ्या प्रमाणात आणि शक्तिशाली हा प्राणी असतो, त्याला काय बोललं जातं, बिस्ट बोलणार. आता इथे जो शब्द आला आहे ट्रेम्बलिंग, काय आहे, ट्रेम्बलिंगचा अर्थ काय, शेकिंग. शेकिंग काय, की एखादी शेकिंग करणे म्हणजे थरथर कापणे. जर एखादं इंजेक्शन आपल्याला घ्यायचं असेल एखाद्या लहान मुलाला, तर तो आधी काय करतो, तो थरथर कापतो, कारण त्याला ते घ्यायला आवडत नसतं. किंवा एखादा हॉरर मूवी जेव्हा आपण बघत असतो, एखादा भूताचा पिक्चर जेव्हा बघतो, तेव्हा आपण समोरील दृश्य बघून देखील आपण काय होतं, लहान मुलं हे थरथर कापतात, म्हणजेच काय होतात, ट्रेम्बलिंग. ट्रेम्बलिंगचा अर्थ काय आहे, शेकिंग होत असतो. त्याचप्रमाणे बघा, शेकिंगचा दुसरा जसा अर्थ आपण बोलू शकतो, दुसरा मिनिंग आहे की एखादं जर आपण औषध घेत आहोत, ज्याच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर तिथे लिहिलेलं असतं शेक विल बिफोर यूज, असं तिथे लिहिलेलं असतं, इन्स्ट्रक्शन असतं की तुम्ही आधी ती बाटली काय करा, हलवा, आणि नंतर तुम्ही ते औषध, ते मेडिसिन तुम्ही घ्या. म्हणजे ते शेकिंग ते वेगळं आहे. आणि हे जे शेकिंग आहे, ट्रम्बलिंग म्हणजे थरथर कापणे, की एखादी भीतीदायक आवाज ऐकल्यावर माणूस थरथर कापतो, किंवा एखादे भीतीदायक दृश्य बघितल्यावर माणूस थरथर कापतो असो, तर त्यालाच आपण बोलणार शेकिंग म्हणजेच काय आहे, थरथर कापणे आहे. आपला तिसरा आहे जो डाऊन आहे, द फर्स्ट अपीयर्स ऑफ द डे लाईट इन द मॉर्निंग. जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळची जी पहिला जो उष्णता आहे, सुरुवात जो सकाळचा जो पहिला उजेड आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, डाऊन बोलणार आहोत. द फर्स्ट अपीयर्स ऑफ डे लाईट म्हणजे दिवसाच्या सुरुवातीची जी पहिली सकाळचा जो प्रकाश पडला जातो, लाईट इन द मॉर्निंग्स, त्याला आपण काय बोलणार आहोत, डाऊन असे बोलणार आहोत. तर हे जे 3 शब्द आहेत, ते 3 शब्द कसले आहेत कवितेमध्ये, आपल्याला जे वर्ड मिनिंग आहे, जे हार्ड वर्ड्स आहेत, त्याला आपण काय बोलणार आहोत, वर्ड मिनिंग बोलणार. वर्ड मिनिंग म्हणजे काय, शब्दांचे अर्थ आहेत, की अशा प्रकारचे आहे. जो पहिला आहे बिस्ट आहे, सेकंड आहे थंबलिंग आहे, आणि थर्ड आहे डाऊन आहे. तर हे अशा 3 प्रकारचे जे शब्द आहेत ते देखील आपण इथे बघा व्यवस्थित मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. पाहणार आहोत समरी. समरी म्हणजे सारांश पाहणार. या आपल्या ज्या कवितेचा आहे तो सारांश आहे, की या सारांशमध्ये आपल्याला सांगितलं आहे की जे प्रसिद्ध कविकार आहेत त्यांचं अतिशय ज्यांनी लिहिले हवेबद्दलची जी माहिती आहे, हवेबद्दलचं असलेलं जसं मनोगत आहे ते त्यांनी इथे सादर केलेलं आहे, की कशा प्रकारे हवा जी आहे ती कशी मंजूळ वाहत आहे, ती आपल्याला जरी दिसत नसले तरी ती आपल्याला जाणवत असते. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे वारं हलत आहे, ज्याप्रमाणे झाडाची पानं हलत आहेत, फुलं हलत आहेत, त्याचप्रमाणे वारा आहे किंवा हवा ही वाहत असते. त्याचप्रमाणे जे झाडाचं जो शेंड आहे किंवा झाडाचं जे डोकं आहे ते काय खाली वाकत आहे, याचाच अर्थ काय, हवा ही आहे असं त्यांनी सांगितलं आहे. जसं एखादं लहान मूल हे रडून एका आईच्या कुशीत झोपतं, त्याप्रमाणे हवा देखील काय करत आहे, आपल्याला ती कुशीत घेत आहे, असं देखील आपलं सरोजिनी जे नायडू आहेत त्यांनी प्रत्येकाने जे आपले मतं आहेत ते इथे सांगण्याचा इथे त्यांनी या कवितेच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे, की जे प्रसिद्ध जे सर्व कवी आहेत त्या सर्व प्रसिद्ध कवीचा हा जो पूर्ण संग्रह आहे, हा संग्रहाच्या माध्यमातून जे छोटे छोटे जे वाक्य आहेत किंवा छोटे छोटे जे लाईन्स आहेत, ते मनोगत आहेत, ते त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये इथे शेअर केलेलं आपण इथे पाहू शकतो. बघा, आपण समरीमध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. इथे काय दिलं आहे बघा, आपण बघत आहोत.
This is the collection of some line of poem from the poem by some famous poet. की जे प्रसिद्ध जे कवी आहे ते प्रसिद्ध कवीच्या ज्या माध्यमातून काही संग्रह, इथे खास संग्रह इथे त्यांनी घेतलेले आहे, ज्या हवेबद्दलची ते काय करतायत आपल्याला माहिती घ्या. पोएम बाय सम फेमस पोएट, हवेबद्दलची आपल्याला माहिती घेत आहे. कुठून घेतलं आहे? फ्रॉम द पोएम बाय सम फेमस पोएट, की जे प्रसिद्ध कवी आहेत त्यांच्या माध्यमातून जे हवेबद्दलचं इथे संग्रह इथे मांडण्यात आलेला आहे. द पोर्ट्रेट डिफरंट पिक्चर ऑफ द विंड, इथे काय केलेलं आहे, जे व्यक्तिमत्व आहे, जे पोर्ट्रेटचा अर्थ काय आहे? डिफरंट आहे. काय अर्थ आहे याचा? डिफरंट अर्थ आहे. द पोर्ट्रेट इज डिफरंट पिक्चर ऑफ द विंड, इथे वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व हवेचं सादर केलेलं आहे. पिक्चर ऑफ द विंड, विंडचा अर्थ हवा आहे आणि पोर्ट्रेटचा अर्थ काय आहे? व्यक्तिमत्व आहे. R.L. Stevens and Christina Rossetti express in their poem that we are unable to see the wind but we can see the result of its blowing. बघा आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे R.L. Stevens आणि जे क्रिस्टिना रोस्टेट आहेत त्यांनी त्यांच्या भावना इथे व्यक्त केलेल्या आहेत. ते असं सांगत आहेत की हवा जरी आपल्याला दिसू शकत नाही परंतु ती आपल्याला नेहमी जाणवते आणि तिचा रिझल्ट, तिचा परिणाम आपल्याला मात्र हा दिसू शकतो. उदाहरणार्थ काय की ज्या वेळेस एखादं झाड हलत आहे, झाडातली पानं फुलं हे काय करत आहे? शेकिंग करत आहेत, याचाच अर्थ हवा तिथे आहे. ज्यावेळेस झाडाचे जे डोकं आहे ते खाली वाकत आहे याचाच अर्थ तिथे हवा आहे. म्हणजेच काय की हवेला कोणीही पाहू शकत नाही, हवेला कोणीही टच करू शकत नाही, हवेला आपण बघू शकत नाही आणि ती हवा कुठे आहे कोणी सांगू शकत नाही. हवा कुठून येते आणि हवा कुठून जाते हे कोणीही सांगू शकत नाही. असं इथे जे कवी आहेत आपले R.L. स्टीव्हन्स आणि क्रिस्टिना रोस्टेट यांनी इथे त्यांचं मत सांगितलेलं आहे. ते काय म्हणत आहे पुन्हा एकदा बघूया. बघा, एक्सप्रेस इन देअर पोएम्स, यांनी त्यांच्या भावना एक्सप्रेस म्हणजे काय आहे? व्यक्त करणे आहे. एक्सप्रेसचा अर्थ काय आहे? मालगाडी नाही. एक्सप्रेस म्हणजे ती मालगाडी नाही. एक्सप्रेस म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत त्या काय करणं आहे? व्यक्त करणे. पोएम दॅट वी आर अनेबल टू सी, आपण त्याला पाहू शकत नाही. अनेबल टू सी, सीचा अर्थ काय आहे? पाहणे आहे. आपण त्याला पाहू शकत नाही. विंड कुणाला पाहू शकत नाही मुलांनो? हवेला पाहू शकत नाही. बट वी कॅन सी द रिझल्ट, परंतु आपण त्याचा रिझल्ट पाहू शकतो. रिझल्टचा अर्थ काय आहे? आपण बोलू शकतो उत्तीर्ण किंवा पास, तो रिझल्ट नाही. किंवा आपण त्याला काय करू शकतो की तो आहे हे आपल्याला प्रमाण तो देत असतो. रिझल्टचा अर्थ इथे आपण काय घेणार आहोत की तो आहे हे त्याचं तो प्रमाण दर्शवत असतो. मग कसं दर्शवत असं हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा जी हवा वाहत असते तेव्हा ती आपल्या अंगाला स्पर्शून जात असते. जेव्हा आपल्याला उन्हाळ्यामध्ये गरम होत असतं आणि आपण एखाद्या समजा झाडाच्या खाली बसलो आणि एखादा वारा आला तर त्या वारा आल्यामुळे आपल्या जी वाऱ्याची झुळूक आहे ती आपल्या शरीराला लागत असते. आपण बोलतो हवा आहे. त्याचप्रमाणे झाडावरची जे पानं फुलं आहेत, ज्या फांद्या आहेत त्या हलत असतात. म्हणजेच हा आपला रिझल्ट आहे की नाही, म्हणजेच तो काय आहे? तो आहे हे दाखवण्याचं ते प्रमाण ते दाखवत असतो. आणि म्हणून जे R.L. स्टीव्हन्स आहेत किंवा क्रिस्टिना रोस्टेट आहेत ते सांगत आहे बट वी कॅन सी, पण आपण पाहू शकतो, त्याचा रिझल्ट पाहू शकतो. तो आपल्या डोळ्यांना दिसत नसला तरीही आपण त्याचा काय पाहू शकतो? रिझल्ट बघू शकतो. वी कॅन सी रिझल्ट ऑफ इट्स ब्लोईंग, तो वाहत आहे हे आपल्याला दिसत आहे. दिसतंय की मुलांनो की तो वारा जरी दिसत नसला तरी आपल्याला काय आहे? तो वारा आहे याची जाणीव होत असते. ज्याप्रमाणे घरामध्ये जेव्हा आपण फॅन लावतो तो फॅन आपल्याला दिसतो आणि आपल्याला हवा, त्याची हवा आपण घेत असतो, हे दोन्ही रिझल्ट दिसतात. परंतु जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा बाहेर गेल्यावर आपल्याला हवा दिसत नाही, परंतु त्याचा रिझल्ट मात्र आपल्याला दिसतो. कारण हवा ही काय करत असते? इकडून तिकडे वाहत राहते. आणि म्हणूनच कवी आपल्याला सांगत असतं की जी हवा कुठून येते आणि हवा कुठे जाते हे आपल्याला माहीत नाही आहे. बघा, Sarojini Naidu personifies the wind like a child that sleep in the arm of the dawn, whereas P.B. Shelley talk about how the wind affect nature. बघा, आता इथे सरोजिनी नायडू काय सांगतायत की पर्सनलाइज म्हणजे काय की ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या सजीव असल्यासारखे
जेव्हा आपण बिहेव करतो किंवा जेव्हा ज्या सजीव आहेत असं जेव्हा आपण दावा करतो त्यावेळेस या पर्सनिफाईडच्या शब्दाचा आपण वापर करतो. की जेव्हा एखादी मूर्ती असेल किंवा एखादे खेळणं असेल किंवा समजा एखादा डॉग किंवा कॅट आहे ती हुबेहूब त्याच्यासारखी जेव्हा सजीव प्राण्यासारखी दिसते तेव्हा आपण या शब्दाचा वापर करतो की शी इज रिअली पर्सनिफाईड. म्हणजे हे किती म्हणजे जिवंत उदाहरण आहे की असं वाटते की असली नाही, नकली नाही, हे असलीच प्राणी आहे. त्यावेळेस असं ते त्यांनी दाखवलेलं आहे की सरोजिनी नायडू पर्सनिफाईड दॅट विंड लाईक. हवा कशासारखी आहे? एखाद्या लहान मुलासारखी आहे की जे जो काय केलं आहे की जो रात्रभर रडून तो काय करत आहे, झोपी गेलेला आहे आणि त्याला त्याच्या कुशीमध्ये हवेने घेतलं आहे असं सरोजिनी नायडू पर्सनिफाईज करत आहे. म्हणजे काय की हवा देखील काय आहे, एक प्रकारे ती सजीव आहे. म्हणून आपण सांगितलं ना की जे पर्सनिफाईजचा याला अर्थाला काय होत आहे की जे निर्जीव वस्तू आहे ते सजीव असल्यासारखा भास होणे. या जेव्हा आपण या शब्दाचा वापर करतो तेव्हा त्याला आपण काय बोलतो, पर्सनिफाईज या शब्दाचा वापर करत आहे. मग अशा प्रकारे बघा, द विंड लाईक अ चाइल्ड दॅट. जी हवा आहे ती एका लहान म्हणजे मुलासारखी आहे. विंड लाईक, लाईकचा अर्थ काय, च्यासारखी. लाईक दॅट स्लीप इन द आर्म ऑफ द डाऊन. तो कुठे झोपला आहे, तो सकाळचा जो प्रकाश आहे, सकाळी जो सकाळ सुरुवात होते आणि जे सुरुवात होत असताना जो सकाळचा जो पहिला प्रकाश आहे त्याला आपण काय बोलत आहोत, डाऊन बोलत आहोत. बरोबर. मग ते डाऊन म्हणजे त्या प्रकाशामध्ये ते लहान मूल काय केलं आहे, त्या प्रकाशाने आपल्या कुशीमध्ये घेतलेलं आहे हे देखील आपण पाहत आहोत. बरोबर. की दॅट इज स्लीप इन द आर्म्स. आर्म्स म्हणजे काय, आपल्या बाहूमध्ये किंवा कुशीमध्ये घेतलेलं आहे. वेअर ॲज बी शेली टॉक अबाउट हाऊ द विंड अफेक्ट नेचर. आणि जे बी शेली आहे ते काय सांगत आहेत, टॉक अबाउट, ते त्याबद्दल बोलत आहे हाऊ टू द विंड अफेक्ट नेचर. की जो निसर्ग आहे, कशा प्रकारे हवा ही निसर्गावर काय करत असते बघा. हाऊ द विंड अफेक्ट नेचर. अफेक्ट म्हणजे प्रभाव करत असते. कोणावरती, निसर्गावरती. तर कशा प्रकारे ही हवा आहे निसर्गावर काय करत आहे, प्रभाव करत आहे. म्हणजे इथे जो अफेक्ट याचा अर्थ काय आपण बोलणार आहोत, प्रभाव बोलणार आहोत. याला आपण शब्द काय वापरला आहे, प्रभाव. नेचर म्हणजे काय आहे, निसर्ग आहे. बरोबर. तर अशा बी शेली टॉक म्हणजे काय ते सांगत आहे. टॉक अबाउट कशाबद्दल सांगत आहेत, हवेबद्दल सांगत आहेत. हाऊ द विंड अफेक्ट नेचर. की हवा ही कशा प्रकारे निसर्गावरती प्रभाव करत असते. तर अशा प्रकारचं आपलं जी समरी आहे, समरीमध्ये हर एक जे कविकार आहेत त्यांचं इथे मनोगत इथे व्यक्त केल्याचं आपण इथे पाहू शकत आहेत. बघा इथे त्यांनी असं सांगितलंय की दिस इज अ कलेक्शन ऑफ सम लाईन विंड फ्रॉम द पोएम बाय सम फेमस पोएट्स. की जे प्रसिद्ध कविकार आहेत त्यांच्या संग्रहामधून काही उदाहरणे इथे तुमच्यासाठी दिली आहे की हवाबद्दलची इथे माहिती दिलेली की त्यांना काय वाटत आहे याची त्यांनी इथे माहिती दिलेली आहे. जे R.S. स्टीव्हन्स आहेत आणि क्रिस्टिना रोस्टेट आहेत, या दोघांचं एकच मत आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की बघा की जी हवा आहे ती काय करत आहे, दिसत नाहीये. बघा एक्सप्रेस, इथे काय दिलं आहे, क्रिस्टिना रोस्टेट एक्सप्रेस इन देअर पोएम दॅट वी आर अनेबल टू सी. आपण हवेला पाहू शकत नाही व हवा आपल्याला ही दिसत नाही. ती कुठून येते आणि ती कुठून जाते हे कोणाला माहिती नाही आणि कोणी सांगू शकत नाही. परंतु ती आपल्याला काय दाखवते, रिझल्ट दाखवते. बघा इथे काय दिलं आहे, वी कॅन सी द रिझल्ट ऑफ इट्स ब्लोईंग. परंतु ती आपला परिणाम दाखवते की मी आहे. हीच की काय सांगत असेल, ती उदाहरण दाखवतेस की मी आहे हे त्याचं ती प्रमाण देखील आपल्याला दर्शवत असते. सरोजिनी नायडू काय बोलतं की सकाळचा जो पहिला प्रकाश आहे की जसं लहान मूल रडून रडून झोपून जातो, तो सकाळचा जो पहिला प्रकाश आहे तो काय करत असतो, आपल्याला कुशीत घेऊन झोपत असतो. त्याचप्रमाणे R.B. शेली आहे ते देखील काय सांगत आहे की हवा ही कशा प्रकारे निसर्गावरती अफेक्ट करत आहे, प्रभाव करत आहेत, याचं देखील वर्णन इथे आपल्याला याच्या चित्रामध्ये आपण पाहिलं आहे. की मुलांनो, कविता शिकत असताना आपण बघितलं की कशा प्रकारे हवा ही सर्व गोष्टीवरती म्हणजे मनुष्यावर, प्राण्यावर, जे सर्व सजीव आहेत, सर्व पृथ्वीवरती ती आपलं कार्य करत असते. ती असं म्हणजे ती सर्व प्राणजातीला हवा देण्याचं काम हे करत असते. तर अशा प्रकारची जी तर विंडी लाईन्स आहे म्हणजे जे वाऱ्याच्या ज्या रेषा आहेत या सर्वत्र कार्यरत असतात. की ज्या पृथ्वीच्या एकाच भागामध्ये ती कार्य करते आणि दुसऱ्या भागात करत नाही असं होत नाही. ती पृथ्वीच्या सर्व भागामध्ये ती कार्यरत असते, ती सगळीकडे असते. ती फक्त फरक आहे की तिला आपण कोणी पाहू शकत नाही आणि ती आपल्या डोळ्याला दिसत नाही. ती कुठून येते, ती कुठून जाते हे कोणीही सांगू शकत नाही. तर अशा प्रकारची मुलांना जे आपली विंडी लाईन्स आहे म्हणजे याचा अर्थ की ज्या वाऱ्याच्या रेषा
अतिशय ही जी कविता आहे ही कविता आपण इथे मुलांना स्पष्टीकरण केलेलं आहे. त्या कवितेतले असलेले मुलांना जे हार्ड वर्ड्स आहे, जे मिनिंग्स वर्ड्स आहेत ते देखील आपण इथे मी तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जी समरी आहे की समरीमध्ये हर एक जे कविकार आहेत त्यांनी त्यांचं जे मनोगत केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी त्यांची हवाबद्दलची माहिती आहे किंवा त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की हवा म्हणजे काय हे त्यांच्या मते आहे ते देखील तुम्हाला हे एक्सप्लेन करून किंवा त्याचं स्पष्टीकरण मी इथे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कविकारांचं जे वेगवेगळं जे त्यांचं जे स्टेटमेंट आहे, जे वाक्य आहे त्यांनी इथे सादर केलेलं आहे आणि त्याच्यातून आपण अजून अनुभवलं आहे की खरंच जी हवा आहे ती काय आहे, ती हवे ही सतत वाहत असते, ती आपल्याला दिसत नाही परंतु ती असल्याचं ती देखील प्रमाण देखील दर्शवत असते हे देखील आपल्याला माहिती आहे. तर मुलांना आज आपल्या या लेसनमध्ये आपल्या ह्या कवितेमध्ये आपण ही कविता परिपूर्ण वाचून घेतली आहे. चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये देखील या कवितेचं स्पष्टीकरण सांगितलं आहे. या कवितेच्या माध्यमातून येणारे जे सर्व नवीन शब्द आहेत, जे हार्डवर्ड्स आहेत ते देखील मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, त्याचं मीनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते तुम्हाला समजलं आहे मला पूर्ण खात्री आहे. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.